अमोल मिटकरी घातपात करणाऱ्याला सोडणार नाही. ते कोणी बी असो त्याच्या घरचा पाळणा हलणार नाही, हे लक्षात ठेवा. हे असं मिटकरीने म्हणलेलं आहे. जे कोणी बी घातपात केला आहे त्याला सोडायचं नाही. कारण ज्यावेळेस दादाचा अपघात झाला त्यावेळेस तिथं एक पण पेपर जळालेला नाही. दुसरा, तिथे एक बॉडी सापडली, त्या बॉडीला घडी होती, घडी का जळाली नाही? तिसरा क्वेश्चन, जर घडीवरून दादाची ओळख होत असेल तर ती घडी कुठे? चौथा, जे CCTV दादा मुंबईवरून बसले त्याचा CCTV कुठे? किंवा जे 5 नंबर जे एक व्हिडिओ आला आहे ज्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा, तिथून एक विमान लँडिंग न करता वन साईडला एका साईडला टील होऊन खाली पडते. 6वा, जर दादाचा बाय कार पुण्याला जायचं होतं तर एरोप्लेननं का गेले दादा? हा क्वेश्चन अमोल मिटकरीने उपस्थित केला आहे. जे कोणी बी घातपात केला असेल त्याला सोडायचं नाही, आणि तो कोणाचा बी घरचा असो, कोणत्याही पक्षाचा असो, कोणी पण असो, त्याला सोडायचं नाही. कारण हे दादाच्या घातपाताची लक्षण आहे. एक पण पेपर न जळता काहीच म्हणजे 100% घातपाताचे लक्षण आहे असे मिटकरी म्हणत आहेत. जर दादा सामान्य माणूस होते का, त्याची तुम्ही CCTV का दाखवत नाहीत लोकांना? दादाची एंट्री झालेली आहे किंवा एक्झिट कधी झालेली आहे त्या एअरपोर्टमध्ये तुम्ही काय व्हिडिओ फुटेज दाखवत नाही? असे क्वेश्चन अमोल मिटकरीनं उपस्थित केलेले आहेत.